नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पुणे माडा लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 870. तर या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत आपण. प्रोजेक्ट आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर प्रोजेक्टचं नाव आहे कुश विस्ता फेज 1 आणि याचं लोकेशन आहे मोहम्मदवाडी. आणि म्हाडाने इकडे जवळजवळ 27 1 BHK चं प्रोव्हिजन केलेलं आहे. याचं कार्पेट आहे 28 म्हणजे 28-29 म्हणजे हा 312 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे. कार्पेट ठीकठाक आहे म्हणजे 1 BHKला म्हाडाच्या हिशोबाने तर ते कमीच कार्पेटमध्ये कॉन्फिगरेशन देतात. याची प्राईज आहे 18 लाख. ठीक आहे. आणि प्रोजेक्ट हा रेरावर सुद्धा रजिस्टर्ड आहे कुश विस्ता या नावाने. आणि याचं पोझिशन आहे पुढच्या वर्षी डिसेंबर 2026 मध्ये. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. आणि टोटल 4 विंग असणार आहे त्या प्रोजेक्टमध्ये, A, B, C आणि D. आणि प्रत्येकी 15 माळे असणार आहेत सगळं. आणि प्लस पार्किंग, बेसमेंट वगैरे सगळं पकडून 15 माळ्याच्या फ्लोर्स असणार आहेत. आणि पार्किंग वगैरे वेगळे. ठीक आहे. असे टॉवर असणार आहे. याचं थोडंसं आपण लेआउट समजून घेऊ आधी. एक सेकंड. हां, हे असं लेआउट आहे. जसं मी सांगितलं 4 विंग आहेत, A, B, C आणि D. तर ही A विंग आहे, B विंग आहे आणि त्या प्रपोज डेव्हलपमेंटमध्ये तुमची C आणि D विंग येणार आहे. मध्ये काही ॲम्युनिटीज असणार आहे. तर असं हे थोडंसं C शेप याचं स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. आता हा फ्लोर प्लॅन आहे, इकडे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. इकडे ही A विंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला ही B विंग तुम्हाला इथे दिसते. त्याच्यानंतर मग इकडे C आणि D विंग आहे इकडे. ठीक आहे. इकडे तुम्ही शकता बेसमेंट प्लस ग्राउंड प्लस 15 फ्लोर. ठीक आहे. असं असं याचं एलिव्हेशन बिल्डिंगचं असणार आहे. ठीक आहे. आता म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते त्यांनी इथे कॉल आउट केलेले आहेत वेगळे. ठीक आहे. इकडे तुम्ही बघू शकता. इकडे LIGचं इथे त्यांनी दिलेलं आहे बिल्टअप एरिया. ठीक आहे. तर टोटल C आणि D विंगमध्ये हे फ्लॅट्स असणार आहेत. फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला. तर फर्स्ट फ्लोअरला 15 फ्लॅट्स असणार आहेत आणि सेकंड फ्लोअरला 12. असे टोटल 27 फ्लॅट्स हे म्हाडाचे असणार आहेत. आणि तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटवर सुद्धा बघाल तर इकडे सुद्धा त्यांनी 27 फ्लॅट्स मेन्शन केलेले आहेत. तर हे 1 BHKचे फ्लॅट्स असणार आहेत 27. C आणि D विंगमध्ये असणार आहेत हे फ्लॅट्स. ठीक आहे. याच्या आपल्याकडे हे नाही आहे म्हणजे हा मास्टर प्लॅन आहे, पण फ्लोअर प्लॅन खूपच व्यवस्थित दिसत नाही आहे. पण तुम्हाला बाकी कुठल्या प्रोजेक्टचं तुम्ही एखादा स्टँडर्ड 1 BHKचा फ्लोअर प्लॅन बघू शकता. मोस्टली कॉन्फिगरेशन तसंच असतं. ठीक आहे. तर ही थोडीशी माहिती होती. थोडीशी अजून आपण प्रोजेक्टबद्दल माहिती घेणार आहोत उरलेली. याचं मार्केट प्राइस जे आहे, एक सेकंड. याचं मार्केट प्राइस आहे ते 35 ते 60 लाखाच्या मध्ये याचं प्राइस आहे. आणि कार्पेट बघा 35 लाखांमध्ये 400चा कार्पेट आहे. आणि तेच म्हाडा तुम्हाला 300चा कार्पेट जवळजवळ 18 लाखामध्ये. म्हणजे प्राइस ठीकठाक आहे, पण मला असं वाटतं की अजून प्राइस थोडीशी कमी करता आली असती. युजली खूप डिफरन्स असतो मार्केट प्राइस आणि म्हाडाच्या प्राइसमध्ये. पण इकडे पण आहे, पण एवढा नाही आहे जेवढा बाकीच्या प्रोजेक्टमध्ये. पण याची मार्केट प्राइसच कमी आहे. पण ठीक आहे. जसं आपण बघितले ते मार्केट प्राइस याची किती होती, 35 लाख दाखवत आहेत. 35 लॅक्स आहे 400चा कार्पेट. आणि तेच म्हाडाचा आहे तो 312चा कार्पेट आहे आणि 18 लाख त्याची किंमत आहे. म्हणजे आहे 50% लेस म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर रेंट इथे 1 BHKचं बघाल तर एक 17 ते 20 हजारच्या मध्ये रेंट आहे. 16 ते 20 हजार तुम्ही बघू शकता. इकडे हे मोहम्मदवाडीचे सगळे रेंट आहेत. 16,000 आहे, 17,000 दाखवत आहे. आणि तेच 2 BHKचं 22 ते 28 हजार मध्ये रेंज बघायला मिळते इकडे. बघा इथे 22, 25, 28 असं हे रेंट आहे इकडे. ठीक आहे. आपण मार्केट प्राइस बघितली, रेंट बघितला. आता थोडंसं लोकेशनबद्दल आपण माहिती घेऊया. ठीक आहे. आता हा जो लोकेशन हे जे आहे ना मोहम्मदवाडी, हे ॲक्च्युली येतं कुठे तर काही लोकेशन्स मी तुम्हाला एक सेकंड सांगतो. ठीक आहे. तर काही नोन लोकेशन जसं तुम्हाला स्वारगेट माहिती असेल, मग बिबवेवाडी आहे, कात्रज आहे फेमस. ठीक आहे. कात्रज कोंढवा रोड आहे, हंडेवाडी येते इथे. आणि तसंच मग इकडे
मोहम्मदवाडी येतं आणि हा जो एरिया हा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे इकडे. ठीक आहे. हे बघा, हे मोहम्मदवाडी फॉरेस्ट रिझर्व आहे आणि त्याच्या लागूनच हा प्रोजेक्ट आहे आणि आजूबाजूला सुद्धा खूप कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट्स आहेत तिकडे, म्हणजे वेल कनेक्टेड लोकेशन आहे हे. आणि हा सगळा फॉरेस्ट एरिया, त्याच्यामुळे ग्रीनरी वगैरे या साईडला. रिव्ह्यूज मी याचे वाचले, ज्यांनी तिकडे फ्लॅट घेतलेले आहेत सध्या, तर त्यांनी ते सांगितले की इकडे रिव्ह्यूज याचे चांगले आहेत, म्हणजे लोकेशन वाईज वगैरे तुम्ही बघाल ग्रीनरी वगैरे खूप चांगली आहे इकडे या लोकेशनची. ठीक आहे. बाकी अजून थोडेसे डिटेल्स लोकेशनचे आपण बघू. हा, जसं मी सांगितलंय बघा, हा हडपसर रोड आहे, सोलापूर हायवे आहे. हा हंडेवाडी हडपसर रोड आहे आणि त्याच्यानंतर हा सगळा कोंडवाचा रोड आहे. ठीक आहे. त्याच्या हिशोबाने हा प्रोजेक्ट इकडे आहे. अजून ॲम्युनिटीज हे सगळे असणार आहेत, त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी दिलेले आहे. स्काय लाऊंज आहे, रूफटॉप आहे, किड्स झोन, जिम, ॲम्फिथिएटर, मचान असणार आहे, ॲक्युप्रेशर पाथवे, केफे सिटिंग, हे सगळे काही ॲम्युनिटीज आहेत. त्याचं लोकेशन जर बघितलं तर मुंबई पुणे हायवे 8 किलोमीटर दाखवते, हडपसर रेल्वे स्टेशन 9.5 किलोमीटर, पुणे रेल्वे स्टेशन 10 किलोमीटर, पुणे एअरपोर्ट 16 किलोमीटर असं हे दाखवत आहे. बाकी शॉपिंग एंटरटेनमेंटसाठी बघितलं तर डी मार्ट आहे 2.5 किलोमीटरवर या लोकेशनपासून, म्हणजे या प्रोजेक्टपासून डी मार्ट 2.5 किलोमीटरवर आहे. त्याच्यानंतर सीझन्स मॉल, एमेनोरा मॉल 7.5 किलोमीटर आहे. स्कूल्स आहेत तिकडे, हे तुम्ही बघून घ्या सगळे. दिल्ली पब्लिक स्कूल बाजूलाच आहे त्याच्या, आणि बाकी हे सगळे स्कूल्स आहेत तिकडे, कॉलेजेस आहेत. हॉस्पिटलचे की सर्वात महत्त्वाचं असतं ते सुद्धा इकडे त्यांनी 3.5 किलोमीटरवर काही हॉस्पिटल्स आहेत तिकडे. ठीक आहे. तर त्याची ही ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला भरपूर डिटेल्स मिळून जाईल, तर ते एकदा तुम्ही तिकडे जाऊन चेक करा. त्याच्यानंतर आता या प्रोजेक्टचे ना रिव्ह्यूज चांगले नाही आहेत. एक निगेटिव्ह गोष्ट म्हणजे ती आहे, तुम्ही ते रिव्ह्यूज जर वाचले ना, तर सगळ्यांनी जे आता रिसेंटली जे रिव्ह्यूज दिलेले आहेत, ठीक आहे, त्या लोकांनी खूपच म्हणजे बिल्डर विरुद्ध खूपच तक्रार आहे, त्यांची नाराजी ते क्लिअरली वेंट आउट करतायत, फ्रस्ट्रेशन आपलं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जरासं सांभाळून, बिल्डर रिव्ह्यूज फक्त चांगले नाही आहेत, बाकी सगळ्या गोष्टी मला तरी ओके वाटल्या. त्याच्यामुळे जरा सांभाळून अजून चौकशी करून अप्लाय करा, कारण की बिल्डर बरोबर तुमचं घेणं देणं असणारच आहे. पार्किंगचे चार्जेस झाले, मेंटेनन्सचे चार्जेस झाले, मग त्याच्यामध्ये काही मतभेद झाले की मग तिकडे काही म्हाडाचे अधिकारी नसणार आहे ते सॉल्व्ह करायला, ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. त्याच्यामुळे बिल्डर व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. तो जे काही कमिट करतोय ते तो ठामपणे उभा राहतो की नाही, हे सगळं खूप मॅटर करतं अशा वेळी. ठीक आहे. तर बिल्डरचे रिव्ह्यू चांगले नाही आहेत, हा एक मोठा डिसएडव्हान्टेज आहे या प्रोजेक्टचा. बाकी हां, मी तुम्हाला फोटोज दाखवतो प्रोजेक्टचे, दिसायला कसं असणार आहे, आणि याचं कन्स्ट्रक्शनचे पण सध्याचं साईटचं काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. हे सगळे प्रोजेक्टचे फोटोज आहेत. टेरेसवरती काही अम्युनिटीज आहे तिकडे. हे त्यांनी सांगितलं, हे मचान टाईप सिट आउट एरिया त्यांनी बनवलेला आहे. किड्स प्ले एरिया, स्विमिंग पूल सुद्धा आहे, टेनिस कोर्ट. आणि हे ऑक्टोबर 25चं स्टेटस आहे, म्हणजे मागच्या महिन्यातच हे स्टेटस आहे कन्स्ट्रक्शनचं स्टेटस. 15 माळ्याची बिल्डिंग आहे, अजून 7 माळे झालेले आहेत त्याचे, आणि पुढच्या वर्षी याचं पोझिशन म्हणतायत. तर मला थोडंसं डायसी वाटतं की हे पुढच्या डिसेंबरपर्यंत कम्प्लीट होईल की नाही. आणि बऱ्याच लोकांनी रिव्ह्यूजमध्ये सुद्धा थोडेसे ऑब्जेक्शन, म्हणजे हे नाराजी व्यक्त केलेली आहे, तर ते सुद्धा रिव्ह्यूज सुद्धा जाऊन चेक करा गुगलवरती तुम्ही. हे ऑक्टोबर 2025चे व्हिज्युअल्स आहेत, मागच्या महिन्याचे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. आपण सगळं बघितलेलं, मास्टर लेआउट, रेंट किती आहे, मार्केट प्राईस काय आहे, सध्या सध्या कन्स्ट्रक्शनचं स्टेटससुद्धा बघितलेलं आहे, आणि सगळ्या लोकेशन वाईज सुद्धा आपण बघितलेलं आहे, कुठे हे लोकेशन आहे काय एक्झॅक्टली. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.